आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। करेक्ट आहे तुम्ही कशाला थँक्यू बोलणार आपण फॅमिली आहोत ना मग फॉर्मॅलिटी कशाला आणि आपल्या फॅमिलीला मदत आपण करायलाच हवी। तुम्ही असं काय पराक्रम केला हो की त्यासाठी आम्ही तुम्हाला थँक्स म्हणू? तुमच्यामुळे माझ्या ताईला मम्मीचा मार खावा लागला त्यासाठी थँक्स बोलू? थँक्स म्हणा म्हणे। एक मिनिट मला कळतच नाहीये मी तुम्हाला बाहेर काढलंय या माझ्यावर का चिडते? राहू द्या हो तुम्ही जे केलंय ना त्यासाठी आम्ही किती बोललो तरी कमीच आहे। नाही किती बोलूच नका जे आहे ते बोला। आय एम प्रिटी शुअर काहीतरी कन्फ्युजन झाले कारण मी कडी काढली होती लावली नव्हती। बघितलंस मुली ह्या अशाच असतात। तू चांगुलपणा दाखवून काय मिळवलंस? अरे एकतर ही एक नंबरची आगाऊ मुलगी आहे। बिलंदर कशाला गेलास मदत करायला? तुला बोलवलं होतं का मदत करायला? तुझं नाव घेतलं होतं नाही ना? मग तू कशाला आलास तिथे? मी आलोच नव्हतो आणि यालाही सांगत होतो जाऊ नकोस पण माझ्या भावाला पोळका आला होता ना मदत करायचा। पाहिलंस चूक केलीस मदत करून म्हणून म्हणत असतो यांच्यापासून लांब राहा। एक तर मॅनर्स नाही त्या मुलीला आणि त्यातून नौटंकी। अरे दादा थांब ना ऐका ना तुम्ही यांना सांगा ना एकतर मी काहीच केलं नाही हे अशा का भांडतायत माझ्यावर का चिडतायत? ओ हॅलो तुम्ही माझ्याशी बोला। एकतर आधी मदत करायची आणि नंतर कांगावं करायची ही स्टाईल आहे तुझी। सोशल मीडियावरती नाही का ट्रेंड चालू आहे आधी मदत करायची आणि तो व्हिडिओ पोस्ट करायचा। सॉरी पण ह्या सगळ्याला ना नीचपणा म्हणतात। ए खबरदार माझ्या भावाशी असं बोलायचं ना। अच्छा भावाला बोललं तर इतकं जमतं पण तुझ्या ह्याच भावामुळे माझ्या ताईला काय काय ऐकावं लागलं। ह्याच्यामुळे मम्मीने तिच्यावर हात उचलला त्याचं काय? अरे बापरे मार खावा लागला? गौतम हिचं ऐकून घेण्याची काही गरज नाहीये। खोटे नाटे आरोप करायची सवयच आहे या मुलीला आणि तुझ्यावर आरोप करून काय करणार आहे? अजून पैसे उकळणार आहे बरोबर ना? आलास पैशावर? पैशाचा मास कोणाला दाखवतोस रे? हा अरे हो बरोबर हा तुझाच भाऊ ना याच्याकडून काय एक्सपेक्ट करणार? ताई नको म्हणत असताना सुद्धा खरेदी करायसाठी मदत केली काय गरज होती हे सगळं करायची? अरे मदत केल्यामुळे कोणाला तरी ओरडा पडतोय हे मी पहिल्यांदाच बघतोय। दादा ती पर्स विसरलेली म्हणून मी पे केलं आणि मदत केली यात माझं काय चुकलं? मदत केली ह्यात काही चुकीचं नाही पण मदत केल्यानंतर अख्ख्या गावभर दिंडोरा फिटवणं ना चुकीचं आहे हे मला वाटतं। पण मी कधी गावभर दिंडोरा अरे गौतम तू मला सांगू शकतोस ती माझी बहीणच आहे मी सांगेन ना तिला। अगं मार्केटमध्ये गेली होती हळदीचं सामान आणायला आणि नेमकी ती पर्स विसरली मग मी पे केलं। आता ती येईल घाईघाईने पैसे परत करायला तेव्हा तू तिला सांगा काही गरज नाही पैसे परत करायची। अच्छा हो ते मी सहज म्हणालो होतो माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं खरंच। माझं असं काही इंटेन्शन नव्हतं त्याच्या मागे। तुम्ही ना दिसायला खूप भोळे दिसता पण असं करायला असं वाटलं नव्हतं म्हणून आम्ही तुमच्यासारख्या लोकांशी बोललोच काय चार हात लांबच राहतो। आली मोठी लांब राहणारी बघावं तेव्हा मध्ये मध्ये आडवी येत असते। ऐका ना तुम्ही यांना सांगा ना ह्या उगीच भांडतायत। खरं तर मी तुम्हालाच शोधत होतो म्हणजे सगळे वाट बघतायत ना तुमची हळदीसाठी। चला ना चल चला अरे ए मुलीचा भाऊ आहेस ना म्हणून सोडते पण नंतर बघेनच मी तुला। तू पण आकाशची बहीण आहेस ना म्हणून शांत बसलोय नाहीतर मानहानीच्या आरोपाखाली कोर्टात खेचलं असतं तुला।